नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये 2024च्या चालू घडामोडी अतिमहत्त्वपूर्ण असे प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। प्रश्न क्रमांक पहिला आहे, एअर इंडियाद्वारे दक्षिण आशियातील सर्वात मोठे फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन कोठे स्थापन करण्यात येत आहे? तर तुम्हाला हा फोटो वगैरे दिसतच असेल। एअर इंडिया स्टार्ट अमरावती महाराष्ट्र। कुठं होत आहे? अमरावती महाराष्ट्रामध्ये 180 पायलट्स ॲन्युअली म्हणजे वर्षातून तिथं 180 पायलट्सला शिक्षण मिळणार आहे। ते अमरावती महाराष्ट्रामध्ये स्थापन होणार आहे। तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे अमरावती। त्यानंतर दुसरा प्रश्न पाहू। भारतातील 43वे जागतिक वारसा स्थळ कोणते? भारतातील 43वे जागतिक वारसा स्थळ आहे जे चराईदेव मैदाम, जे आसाममध्ये आहे। आसाम, चराईदेव मैदाम। भारतातील 41वे स्थळ आहे शांतिनिकेतन, 41वे। त्याच्यानंतर होयसळ मंदिर हे 42वे आणि धोलावीरा हे 40वे। अशा प्रकारे आपल्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे चराईदेव मैदाम, 43वे जागतिक वारसा स्थळ। खालीलपैकी कोणाची महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली आहे? तर हा त्यांचा फोटो आहे, महाराष्ट्र की पहिली महिला मुख्य सचिव। तर याचं योग्य उत्तर आहे सुजाता सौनिक, सुजाता सौनिक। ठीक आहे मित्रांनो, आपल्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे सुजाता सौनिक। आपला चौथा प्रश्न आहे, 2024 या आर्थिक वर्षात भारतातून होणारी फोनची निर्यात किती टक्क्याने वाढली? निर्यात किती टक्क्याने वाढली? तर 40.5%। 40.5% आपल्या भारतातून फोनची निर्यात वाढलेली आहे मित्रांनो। चला तर पाचवा प्रश्न पाहू। याच्यानंतर 12वा विश्व हिंदी सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला? तर याचं योग्य उत्तर आहे उषा ठाकूर। 12वे विश्व हिंदी संमेलन जे आहे मित्रांनो ते पार पडलं होतं फिजी या देशामध्ये। फिजी नावाच्या देशामध्ये पार पडलं होतं, हेही लक्षात ठेवा। 2023मध्ये पार पडलं होतं आणि 2024मध्ये 12वा विश्व हिंदी सन्मान म्हणजेच पुरस्कार उषा ठाकूर यांना देण्यात आलेला आहे। अशा प्रकारे आपल्या पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे उषा ठाकूर। सहावा प्रश्न आता पाहू आपण। आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर याचं योग्य उत्तर आहे 3 जुलै। 3 जुलैला आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्ती दिवस साजरा केला जातो। सातवा प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची वयोमर्यादा 60 वर्षावरून किती वर्षे केली आहे? म्हणजे 60 वर्षावरून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची वयोमर्यादा किती करण्यात आलेली आहे? तर 65 वर्ष करण्यात आलेली आहे, 65 वर्ष। अशा प्रकारे आपल्या सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे 65 वर्ष। आठवा प्रश्न पाहू आपण। ICC T20 क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडूमध्ये पहिले स्थान पटकावणारा हार्दिक पांड्या हा कितवा भारतीय खेळाडू ठरला? कितवा भारतीय खेळाडू ठरला? तर याचं योग्य उत्तर आहे प्रथम भारतीय खेळाडू जो अष्टपैलू खेळाडूमध्ये स्थान मिळवणारा ICC T20च्या पहिला खेळाडू ठरलेला आहे भारतीय। आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रथम। नववा प्रश्न, भारतातील पहिले स्मॉल ॲनिमल हॉस्पिटल कुठे सुरू झाले आहे? स्मॉल ॲनिमल हॉस्पिटल कुठे सुरू झालेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मुंबई या ठिकाणी स्मॉल ॲनिमल हॉस्पिटल मित्रांनो सुरू करण्यात आलेले आहे। 10वा प्रश्न आता आपण पाहणार आहोत। 16वा नोमॅटिक एलिफंट सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? म्हणजे कोणत्या देशादरम्यान भारत आणि कोणता देश त्या दरम्यान नोमॅटिक एलिफंट नावाचा युद्ध अभ्यास म्हणजे आयोजित केला जातो? तर याच्यापैकी चीन, म्यानमार, मंगोलिया, त्याच्यानंतर मलेशिया। याच्यामध्ये उत्तर आहे मंगोलिया आणि भारत या दोन देशादरम्यान नोमॅटिक एलिफंट नावाचा युद्ध अभ्यास होत असतो आणि हा 2024मध्ये मेघालयमध्ये आयोजित करण्यात आला, मेघालय। अशा प्रकारे आपल्या 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे मंगोलिया। 11वा प्रश्न आपण पाहणार आहोत। देशाच्या उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी कोणाची निवड झाली आहे? उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आहेत, तर
उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी टी.व्ही. रविचंद्रन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. टी.व्ही. रविचंद्रन. 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे ब. 12वा प्रश्न आपण पाहणार आहोत. खालीलपैकी कोणत्या राज्यातील हाथरस येथे सत्संग कार्यक्रमादरम्यान दुर्घटना घडली आहे? तर उत्तर प्रदेश. हाथरस कुठं आहे? तर उत्तर प्रदेश. 121 लोकांचा मृत्यू झाला, 108 त्यामध्ये महिला होत्या. ठीक आहे मित्रांनो, हाथरस उत्तर प्रदेश. क्वेश्चन ऑफ द डे. गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सेनानी प्रेमाताई गुरु यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना केंद्र सरकारने कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते? ऑप्शन आहेत तुमचे 2001, 2003, 2002,